क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 5 गोवंश जनावरांची सुटका, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात। भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई, बागवानपुरा परिसरात पहाटे छापा। नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। बागवानपुरा कोंगडावाडा परिसरातील एका मटण दुकानावर छापा टाकून अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 5 जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3:50 सुमारास बागवानपुरा कोंगडावाडा जवळील शाआलम मटण दुकानात गोवंशीय जनावरे अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली। माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला। यावेळी दुकानाच्या परिसरात 5 जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली। या कारवाई दरम्यान जनावरे बांधून ठेवणारा जाकीर बशीर शहा व 29 राहणार फुलेनगर, मांगीबाबा चौक, वडाळा गाव, नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले। महाराष्ट्रात गोवंशीय जनावरांच्या हत्येवर बंदी असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बेकायदेशीररित्या बांधून न ठेवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 310/2026 दाखल करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 मधील कलम 5A, 5B, 9 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 मधील कलम 11 अन्वये कारवाई करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर आहेर करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस हवालदार प्रभाकर आहेर, कय्यूम सय्यद, पोलीस शिपाई निलेश विखे आणि अविनाश शेटे यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।